एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण गट क साठी टेस्ट सिरीज जी लॉन्च केलेली आहे त्यामधला पहिला पेपर आपला झाला होता, त्याचं एक्सप्लेनेशन आपण अपलोड केलेलं आहे. आता दुसरा पेपर आपला 29 तारखेला झालेला आहे आणि त्याचं आपण गणित आणि बुद्धिमत्ताचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर ज्यांनी हे दोन पेपर दिलेले नसतील ते आत्ताही हे पेपर देऊ शकता. हे पेपर देण्यासाठी तुम्हाला आपल्या ॲपवरती जावं लागेल. या QR कोडच्या सहाय्याने तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला पूर्ण पेपर आपला पाहायला मिळेल, त्याचं विश्लेषण मिळेल. विश्लेषण PDF मध्ये पण आहे, पण गणित बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी आपण सॉल्व्ह पण करून देतोय. आणि आपली पुढची टेस्ट जी असणार आहे ती 5 तारखेला असेल. टायमिंग आपला 11 ते 12 आहे. ज्यांना ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे ते आपल्या सेंटरवरती येऊन टेस्ट देऊ शकतात. आणि तुम्हाला जर जास्तची माहिती हवी असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करा. तर आता आपण डायरेक्टली विश्लेषणाकडे जाऊ. सेकंड पेपर जो आपला झालेला आहे, तर आपल्याकडे गट क मध्ये जे 20 प्रश्न येतात गणित बुद्धिमत्ताचे, तर त्यामध्ये आता पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय या ठिकाणी. तो फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर बिटवीन 40 अँड 50. तर प्राईम नंबर म्हणजे काय असतं? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय की जे कोणत्याही पाड्यामध्ये नाही आहेत, ज्यांना कुठल्याही संख्येने भाग जात नाही. तर यासाठी कुठला फॉर्म्युला वगैरे करायची काही गरज नाही, डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 41 हा कुठल्याच टेबलमध्ये नाहीये. त्यानंतर 43 आणि 47, तर आपला आन्सर असणार आहे 3. या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये दिलेलं आहे. 40 आणि 50 मधील मूळ संख्या 41, 43, 47. क्वेश्चन सिंपल कॅटेगरीमध्ये आहे. 10 ते 15 सेकंडमध्ये आन्सर येतं. फक्त मुलाला माहीत असलं पाहिजे प्राईम नंबर म्हणजे काय. प्राईम नंबर ही कन्सेप्ट माहीत नसेल तर हा प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही. तर आता पुढचा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिसतोय, इन हाऊ मच टाइम अ सर्टन अमाउंट विल बी डबल्ड ॲट सिंपल इंटरेस्ट. तर सिंपल इंटरेस्टचा हा क्वेश्चन आहे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. तर प्रश्न दिलेला आहे, व्याजदर 20% असेल आणि व्याज अर्धवार्षिक काळासाठी मोजले जात असेल तर ठराविक रक्कम सरळ व्याजाने किती वर्षात दुप्पट होईल. तर नॉर्मली आपल्याला शाळेत असताना सरळ व्याज शिकवलेले आहे. तर सिंपल इंटरेस्टसाठी आपण फॉर्म्युला वापरतो, SI इज इक्वल टू प्रिन्सिपल नंबर ऑफ इयर रेट डिवायडेड बाय 100. तर हे आपल्याला शाळेत जे शिकवलेलं आहे ते या ठिकाणी करायची गरज नाहीये. आपण डायरेक्टली हे ओरली करू शकतो. तर आपण अमाऊंट पकडली 100 आणि व्याजदर आपल्याला दिलेला आहे 20%. तर आपल्याला विचारलेलं आहे किती वर्षामध्ये आपली रक्कम दुप्पट होईल. मग 100ची दुप्पट असते 200. मग 100ची दुप्पट 200 जर आपल्याला करायची तर मग 100 मध्ये कितीची वाढ झाली पाहिजे? 100ची. आता या ठिकाणी सांगितलेले व्याजदर 20% आहे. तर 20% याचा अर्थ काय असतो? व्याजदर हा नेहमी वर्षासाठी असतो. म्हणजे तुम्हाला एका वर्षामध्ये बँककडून 20% मिळेल. तर एका वर्षाला 20%, तर 100 मिळण्यासाठी किती वर्ष लागतील? 5 वर्ष. पहिल्या वर्षी 20, दुसऱ्या वर्षी 20 म्हणजे 40, तिसऱ्या वर्षी 20 म्हणजे 60, चौथ्या वर्षी 20 म्हणजे 80 आणि 5व्या वर्षी 20 म्हणजे 100. म्हणजे 5 वर्षामध्ये तुमची रक्कम डबल होईल. तर पर्यायामध्ये कुठेही 5 दिलेलं नाहीये, म्हणजे तुमचा आन्सर असणार आहे यापैकी नाही. तर फॉर्म्युला वापरण्याची या ठिकाणी कुठली गरज नाहीये. आणि इथे फक्त त्यांनी मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी हा वर्ड टाकलेला आहे, अर्धवार्षिक, हाफ इयरली. तर यामुळे काही जण कन्फ्यूज होऊ शकतात. तर हाफ इयरली म्हणजे काय असतं? वर्षाला जर तुम्हाला 20% देत आहेत तर हाफ इयरली म्हणजे 6 महिन्याला. मग 6 महिन्याला तुम्हाला ते 10% देतील. म्हणजे पहिल्या 6 महिन्याचे 10% आणि पुढच्या 6 महिन्याचे 10%, म्हणजे ओव्हरऑल वर्षाच्या शेवटी 20% होतात. त्यामुळे आपण एका वर्षाला जर आपल्याला 20 मिळत आहेत तर 100ची रक्कम आपल्याला 5 वर्षात मिळून जाईल. तर नन ऑफ दीज इथे दिलेले आहे. तर याचं उत्तर तुमचं 5 असणार आहे, हे पण लक्षात ठेवा. 5 इयर्स. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. इथे सोल्युशन तुम्हाला डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे, पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये हे समजून सांगितलं. थर्ड क्वेश्चन जो आपला आहे, हाऊ मेनी डिफरंट लेटर अरेंजमेंट कॅन बी मेड फ्रॉम द लेटर्स ऑफ द वर्ड रेकॉर्ड. रेकॉर्ड शब्दाच्या अक्षरांपासून किती वेगवेगळ्या अक्षरांची मांडणी केली जाऊ शकते. तर हा आहे आपला परम्युटेशनचा क्वेश्चन. परम्युटेशन नावाचं चॅप्टर आहे. तर यामध्ये सिंपल काय करायचं असतं, किती लेटर्स आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 लेटर्स. तर 6 लेटर म्हणजे असतं 6 फॅक्टोरियल. पण आता यामध्ये काय आहे, आर हा वर्ड डबल रिपीट होतोय. तर एखादा वर्ड रिपीट होत असेल
तर त्याला डिवाइड बाय करावं लागतं. आता आर 2 वेळा रिपीट होतोय त्यामुळे 2 फॅक्टोरियल. जर एखादा वर्ड 3 वेळा रिपीट होत असेल तर 3 फॅक्टोरियल घ्यावं लागतं. मग 6 फॅक्टोरियल आपल्याला जर माहिती असेल तर 720 असतं. जर माहित नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2च असते. म्हणजे हा पार्ट कॅन्सल होईल आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं 6 पंचे 30, 3 चोक 12, 12 त्रिक 36 म्हणजे उत्तर येईल 360. बेसिक क्वेश्चन, पण परम्युटेशन काय असतं ते माहित पाहिजे तरच हे जमेल. फॉर्म्युलाचा वापर न करता आपण डायरेक्टली करू शकतो. फॉर्म्युला आहे याचा, फॉर्म्युल्यामध्ये यामध्ये NPR नावाचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो परम्युटेशनचा, बट हा आपण विदाउट फॉर्म्युला केलेला आहे. ऑलरेडी तुम्हाला डिटेल सोल्युशन खाली पाहायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला ट्रेन्स. आता ट्रेनच्या क्वेश्चन मध्ये हा जो क्वेश्चन आहे, 2 ट्रेन स्टार्टेड ॲट द सेम टाइम, one from A to B and other from B to A. They arrive at B and A respectively in 2 hours and 8 hours after they pass each other. हा जो वर्ड आहे हा यामधला कीवर्ड आहे. आफ्टर दे पास इच अदर, एकमेकांना पास केल्यानंतर त्या गाड्या अनुक्रमे 2 आणि 8 तासामध्ये पोहोचल्या. तर असे प्रश्न करण्यासाठी शॉर्टकट असतो आपल्याकडे. अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, जे अवर्स दिलेले आहेत त्यांचा रेशो घ्यायचा. याचा जर रेशो घेतला तर याचा रेशो येईल 4:1 आणि या रेशोचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं असतं. याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर ते येईल 2:1, जे की या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर जिथेही हा शब्द असतो दे पास इच अदर, त्या ठिकाणी ही कन्सेप्ट वापरायची असते स्क्वेअर रूटवाली. बाकी जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं तर मग इक्वेशन बनवून इकडे सॉल्व्ह करून दिलेलं आहे. तर आपल्याला हे लेक्चर घेण्यामागचा हेतू हाच आहे की जिथे तुम्हाला मोठं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी शॉर्टकटमध्ये आपण कसं करू शकतो. कारण एक्झाममध्ये आपल्याला टाइम लिमिटच्या आतमध्ये हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी मग आपण तुम्हाला डिटेल सोल्युशन विथ शॉर्टकट्स असं दोन्ही प्रकारे प्रोव्हाइड करतोय. नेक्स्ट क्वेश्चन, टाइम अँड वर्क. 10 तास काम करून 6 पुरुष ठराविक दिवसात भिंत बांधू शकतात. दररोज किती तास काम करून 12 पुरुष समान दिवसात भिंत बांधू शकतात. तर हा जो कन्सेप्ट आहे याला आपण शॉर्टकटमध्ये MDH असं म्हणतो. मॅनचा M, दिवसाचा D आणि अवर्सचा H. तर आता M1, D1 आणि H1 आणि M2, D2 आणि H2. आता या ठिकाणी या गणितामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, जेवढे दिवस यांना लागणार आहेत, 10 तास काम करून 6 पुरुष ठराविक दिवसात भिंत बांधू शकतात, तर तेवढ्याच समान दिवसात, तर दिवस समान आहेत त्यामुळे दिवसवाली कन्सेप्ट या ठिकाणी घ्यायची गरज नाही. दोन्ही केसमध्ये D सेम आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला माणसं पहिले किती दिलेली, 10 माणसं आणि 10 तास, तर अवर्स 10 आहेत आणि माणसं दिलेली 6. मग हे झाले 10 आणि 6. आता या ठिकाणी माणूस किती दिलेले तुम्हाला, 12. आणि आपल्याला तासांच्या बाबतीत त्यांनी विचारले किती तास. मग तास आपल्याला दिले नाहीयेत त्यामुळे H2 जसा जसा लिहायचा. D2 मी ऑलरेडी कॅन्सल केला D1शी, कारण त्यांनी लिहिलेले सेम डेज लागणार आहेत. मग इथे काय, सिम्पली आपण जर डायरेक्ट सॉल्व्ह केलं, 6 × 6, 6 × 2 = 12, 2 × 2 = 2 × 5 = 10. म्हणजे किती तास लागतील, 5 तास. या ठिकाणी उत्तर दिलेले 5 hours. तर हे सगळं डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला मॅथ्स रिझनिंगची बॅच जॉईन करावी लागेल. इथे आपण जस्ट एक्सप्लेन करतोय त्यामुळे M कुठून आला, D काय आहे, H काय आहे, हे डिटेलिंग आपण बॅचमध्ये शिकवत असतो, जिथे आपल्याला स्टार्ट पासून कन्सेप्ट येते. इथे आपण फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करतोय पेपर मधले. आता पुढे दिलेले कंप्लीट द सिरीज. कंप्लीट द सिरीज म्हणजे हा जो प्रश्न आहे, मालिका पूर्ण करा. अल्फाबेटिकल सिरीज दिलेली आहे, GNPT, ETNN, CNLT. तर पहिलं जर अल्फाबेट बघितलं तर अल्फाबेट बघितल्यानंतरच एक तुम्हाला रिलेशन इथे दिसतंय. G, E आणि C यांच्यामध्ये गॅप आहे. ABCDचं जर आपण बघितलं, जर उलट ABCD जर आपण बघितलं तर C नंतर D असतो, ABCD, D नंतर E, E नंतर F चा गॅप आणि G. मग याचा अर्थ इथे सुरुवात कशाने असेल, A ने, कारण मध्ये B चा गॅप असेल. मग आपल्याकडे इथे जे ऑप्शन्स दिसतात तर पहिलं A ने स्टार्ट असेल, त्यानंतर तुम्ही T ची पोझिशन चेंज होताना दिसते तुम्हाला, किंवा आपण N पासून एक एक करून पण जरी घेतलं तरी चालेल. मोस्ट ऑफ द केसमध्ये फर्स्ट आणि लास्ट बघून पण आपण करू शकतो. इथे TNT असं दिलेलं आहे.
मग एकदा टी ए, एकदा एन ए, एकदा टी ए, मग परत एन येईल. म्हणजे स्टार्ट ए नी झाला पाहिजे आणि एंड एन ने झाला पाहिजे. मग आपल्या पर्यायामध्ये हा असा एकच पर्याय आहे की जिथे स्टार्ट ए ने होतोय, एंड एन ने होतोय. तर अननेसेसरली स्टेप बाय स्टेप सगळं करत बसण्यात वेळ वाया घालवायचं नाही. स्टार्ट आपण बघितला ए ने झाला पाहिजे. मग आपल्या पर्यायामध्ये सगळ्यांचे स्टार्ट ए ने होत होते, पण एंड मध्ये जर चेक केलं तर इथे टी आहे, इथे एन आहे, इथे टी आहे, म्हणजे अल्टरनेट चाललंय, म्हणजे एन असला पाहिजे. ए ने स्टार्ट होणारा आणि एन ने एंड होणारा एकच पर्याय आहे, त्यामुळे आपण त्याला आन्सर दिलेले आहे. बाकी याच्यामध्ये दुसरे पण एक्सप्लेनेशन्स आहेत. दुसरे एक्सप्लेनेशन्स या ठिकाणी जे दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी काय केलेले आहे, दोन्ही अल्फाबेट मागे घेतलेले. तर एवढं सगळं करायची गरज नाही, आपण 2 स्टेपमध्ये ते बघून समजू शकतो. आता इथे दिलेले यामध्ये पेंटागॉन्सची तुम्हाला संख्या शोधायची. तर यामध्ये आपण नॉर्मली काय करतो, यामध्ये किती नंबर्स आहेत हे चेक करतो, 1 2 3 4, आणि याचा स्क्वेअर जर केला तर आन्सर येतं 16. तर हे रिझनिंगच्या बॅचमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल की प्रत्येक आकृतीसाठी वेगवेगळे ट्रिक्स असतात. स्क्वेअरसाठी वेगळी ट्रिक असते. त्यानंतर आता इथे पेंटागॉन आहे. पेंटागॉनचा अर्थ म्हणजे असतो ज्या डायग्राममध्ये 5 एंगल्स आहेत त्याला पेंटागॉन म्हणतात. त्यामध्ये नॉर्मली आम्ही हे काउंट करत असतो किती रिजन्स क्रिएट होत आहेत, 1 2 3 4, आणि त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे या ठिकाणी दिलेले 16. या ठिकाणी तुम्हाला ते काउंट करून पण दिलेले 16 कसे होतात. तर मला असं वाटतं की पेंटागॉनच्या व्यतिरिक्त इथे ट्रायंगल्सची संख्यावाला पण एक क्वेश्चन असू शकतो. तर ट्रायंगल्समध्ये पण कसं करायचं ते पण मी सांगतो तुम्हाला. एक एक्स्ट्रा तुमचा क्वेश्चन होऊन जाईल या ठिकाणी. तर ट्रायंगल्समध्ये पण काय करायचं, यांना काउंट करायचं 1 2 3 4, आणि हे जेवढे आहेत त्याला डबल करायचं. मग 4 2 जा तुमचे 8 होतात. त्यानंतर हा 9 10 11 12, हे 12 होतील. आणि मग अजून तुम्हाला काउंट करायचे असतील तर तुम्हाला हे असे बघावं लागतील. हा तुमचा 13 होईल, हा तुमचा 14 होईल, हा असा जर घेतला तर 15 होईल, आणि असा जर घेतला तर 16 होईल. तर 16 ट्रायंगल्स तुमचे कम्प्लीट होतील. तुम्हाला इथे करून दाखवलेले ते कम्प्लीट तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, HCF 2 numbers are in the ratio 7:11 if their HCF is 28, the sum of the 2 numbers. एकदम सिंपल स्टेप असते. जर तोंडी करायचे 11 आणि 7 18, 18 गुणिले 28 करायचं, 8 8 64, म्हणजे 4 ने एंड होणारी संख्या, म्हणजे हे झालं उत्तर. तर हे याचं शॉर्टकट आहे. डिटेल सोल्युशन पण सांगतो मी तुम्हाला पाहिजे असेल तर. डिटेल सोल्युशन मध्ये काय करतात, फर्स्ट नंबर आपला जो आहे तो 7x आणि दुसरा नंबर आहे आपला तो आहे 11x. तर इथे त्यांची HCF दिलेली 28, तर याचा अर्थ x ची व्हॅल्यू 28 आहे. तर मग नॉर्मल स्टुडंट काय करणार, नॉर्मल स्टुडंट 7 × 28 करतो, मग त्याला इथे व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर 11 × 28 करतो, मग त्याला एक व्हॅल्यू मिळेल, आणि मग दोघांना ऍड करतो. पण आपण स्मार्टनेस काय दाखवला, आपण डायरेक्ट याला ऍड केलं, 7 + 11 18, आणि इथे आहे 28. तर 8 आणि 8 ला मल्टिप्लाय केला तर लास्टला 4 डिजिट येणार आहे. आपल्या पर्यायामध्ये 4 हा फक्त याच नंबरमध्ये. तर हे स्मार्टनेस असतं. म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षा तुम्ही काय वेगळं करू शकता. आता नॉर्मल वेने सॉल्व्ह केला तर आपल्याला 1 मिनिट लागेल किंवा 1.5 मिनिट लागेल, पण जर असं केलं तर तुमचं 30 सेकंदात होतं. मग हा जो वाचलेला वेळ तुम्ही पुढे वापरू शकता. ज्यांना गट क ची परीक्षा द्यायची किंवा गट ब ची परीक्षा द्यायची, तर या परीक्षांमध्ये मुलांचा सगळ्यात मोठा इश्यू काय, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करणे, आणि ते होत नाही. बाकी आपण MPSC जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राज्यसेवाचा एक्झाम दिली किंवा UPSC मध्ये कसे क्वालिफाईंग असल्यामुळे तिथे टाइमचा एवढा इश्यू नसतो, पण गट ब आणि क मध्ये आपल्याला विदिन टाइम लिमिट हे करायचं. त्यामुळे अशा स्मार्टनेसनी आपल्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल. खाली तुम्हाला तेच सेम एक्सप्लेनेशन दिलेले. 7 × 28 केलं 196, 11 × 28 केलं 308, दोघांना टॅली केलं आलं 504. तर बुकमध्ये तुम्हाला ह्याच मेथड्स मिळतील. मग बुकच्या व्यतिरिक्त ज्या काही नवीन मेथड्स असतात ते तुम्हाला शिक्षकाद्वारे मिळू शकतात. आता इकडे दिलेले 8 चा क्वेश्चन आहे. वडील व मुलाचे सध्याच्या वयाचे गुणोत्तर 15:8 आहे. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:6 होते. तर वडिलांचे सध्याचे वय काढा. तर वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 15:8 आहे. तर आता या गणिताला बघितल्या बघितल्या उत्तर येतं. कसं, तर वडिलांचं वय 15च्या पाड्यात पाहिजे. चारी पर्यायामध्ये एकच आकडा आहे जो 15च्या पाड्यात आहे, 45 झालं वडिलांचं वय. सॉल्व्ह करायची गरज नसते. सॉल्व्ह करायला घेतलं तर आपल्याकडे मेथड आहे. मग मेथड कशी असते, वडील व मुलाचे गुणोत्तर, मग वडिलांचं वय आपण पकडतो 15x, मुलाचं वय पकडलं 8x. तर हे आजचं वय 6 वर्षापूर्वी.
मग 6 वर्षापूर्वी म्हणून -6 तेव्हा गुणोत्तर होतं 13,6. मग इथे लिहिलं 13,6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 15 × 90, 6 × 6 = 36, 13 × 8 = 4 वर्षे, 13 × 78. मग आता हा इकडे मायनसला जाईल, हा इकडे मायनसला जाईल. म्हणजे इथे खाली तेच सेम केलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता ॲज इट इज सेम केलेलं आहे. मग 90 आणि 104 त्याचं मायनस तुमचं इथे -14 येईल आणि इथे तुमचं -42 येईल. मायनस मायनस साईन गेट कॅन्सल, 14 × 3 = 42. 3 उत्तर आलं. मग आता आपल्याला विचारलेलं आहे वडिलांचं वय किती होतं, तर वडिलांचं वय आपण पकडलेलं 15x. मग एक्सची व्हॅल्यू आपली आलेली 3. मग इथे आपण एक्सच्या जागी 3 पुट केला, मग 15 × 3 = 45 उत्तर आलेलं आहे. इथे दिसतंय 45 इयर्स. तर न करता आपण कसं केलं, सिंपल वापरलं. वडिलांचं वय 15 म्हणजे 15च्या पाड्यात पाहिजे. 15च्या पाड्यात फक्त एकच संख्या 45, हे झालं उत्तर. त्यामुळे बाकी मुलांचा जो प्रश्न असतो की सर टाइम पुरत नाही, जर टाइमपास केला तर टाइम पुरत नाही, जर स्मार्टनेसने केलं तर टाइम पुरतो बरोबर. आता पुढे दिलेला आहे सरासरीचा क्वेश्चन. इयत्ता 9वी मध्ये 6 विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयातील गुणांची सरासरी 48 होती. 6 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी म्हणजे ॲव्हरेज ऑफ 6 स्टुडंट्स 48 आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या बाबतीत आढळून आले की 45 गुण 54 असे चुकीचे वाचले गेले, तर योग्य सरासरी किती? तर सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचंय 45 गुण 54 असे चुकीचे वाचले गेले म्हणजे त्याला खरं मार्क आहेत 45 पण लिहिले गेले 54, म्हणजे आपल्याकडनं जास्तचे लिहिले गेले. मग रियालिटीमध्ये जी ही सरासरी आली ती जास्तची आली कारण आपण मार्क चुकून जास्त लिहिले. मग सरासरी खरं तर जी दिलेली आहे त्याच्यापेक्षा काय असेल, कमी असेल. त्यामुळे पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर पर्यायामध्ये 48 पेक्षा कमी फक्त 2च नंबर आहेत. मग या दोघांमध्येच उत्तर आहे. आणि बाय द एक्सपिरियन्स आपण जर बघितलं तर सरासरी जर मी काढली, आता मी सॉल्व्ह पण करून देतो, बट बाय लुकिंग जस्ट द ऑप्शन आपण डायरेक्ट सांगू शकतो 46.4 असं उत्तर कधी नसतं, 46.5 असतं. त्यामुळे तेच आन्सर आहे. म्हणजे अशा खूप साऱ्या टेक्निक आहेत की ज्यामध्ये आम्ही फक्त अंदाज लावतो की हेच उत्तर असणार आणि तेच येतं 100%. आणि याची शॉर्टकट काय आहे ते मी आता जर तुम्हाला सांगितली तर 45च्या ऐवजी 54 लिहिलं गेलं. 45च्या ऐवजी 54 लिहिलं गेलं म्हणजे कितीची चूक झाली? 9ची चूक झाली. खरं त्याला मार्क आहेत 45 पण मी लिहिले 54 म्हणजे मी 9 मार्क त्याचे चुकून जास्तचे लिहिले. मग आता हे 9 मार्क किती जणांमध्ये जास्तचे लिहिले गेले? 6 जणांमध्ये, कारण टोटल मुलं होती 6. मग 6 आणि 9चं जर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलं तर याला 3 ने भाग दिला तर इथे येईल 3, इथे येईल 2. 3/2चा व्हॅल्यू असते 1.5, म्हणजे आपल्या सरासरीमध्ये 1.5 मार्काची चुकी झाली. मग 48 मधनं जर आपण 1.5 वजा केले, 48 मधनं 1.5 वजा केल्यावर उत्तर येतं 46.5, 46.5. तर हा शॉर्टकट आहे. आणि इथे वहीत लिहायला तुम्हाला लॉंग कट पाहिजे असेल तर इथे दिलेलं आहे, ज्याला वहीमध्ये लिहायचंय त्यांच्यासाठी. लॉंग कट मध्ये आपल्याला पूर्ण टोटल काढावी लागते. मग टोटल काढल्यानंतर कितीची मिस्टेक झाली असे हे डिटेल सोल्युशन. तर या व्हिडिओ बनवण्यामागे एकच उद्देश आहे, तुम्हाला दाखवून देणं की डिटेल सोल्युशन आणि शॉर्टकट सोल्युशन काय डिफरन्स आहे दोघांमध्ये. हे जे शॉर्टकट सोल्युशन्स आहेत ते बुक्समध्ये नाही मिळणार, हे लक्षात घ्या. पुढे पर्सेंटेज क्वेश्चन. A is 60% of B, B is 40% of C. तर आपल्याला याची मांडणी करावी लागेल. टोटल A is 60% of B, B is 40% of C and C is 20% of D. Then what percent of 20A is 6D? 6D हे 20A किती टक्के आहे? A is 60% of B. याला सॉल्व्ह जर केलं तर हे येईल 3/5. बी ला या साईडला जर शिफ्ट केलं अपॉन मध्ये आणि ते तिकडे जर आपण शिफ्ट केलं तर हे येईल 5/3. तर ए बीचा रेशो मिळाला. नंतर बी हे सीच्या 40%, बी हे सीच्या 40%, सीच्या 40%, बी 2 आणि 5. बी ला इकडे शिफ्ट केल्यानंतर हे होईल 5 आणि 2. आणि पुढे दिलेले सी हे डीच्या 20%, डीच्या 20%, सी 1/5. सी या साईडला शिफ्ट केला तर हे 5/1 येईल. तर यामध्ये आपल्याला या तिघांचं रिलेशन समजून जाईल. तर विचारले 6D हे 20A किती टक्के आहेत? 6D 20A किती टक्के हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे.
तर डी आणि एचं रिलेशन आपल्याला यापासून बिल्ड करावं लागेल आणि मग ते इथे पुट करून आपल्याला करायचंय. आता इथे सेम सोल्युशन दिलेलं आहे, फक्त इथे पॉइंट वाईज दिलेलं आहे आणि तिथे मी फ्रॅक्शन्स मध्ये लिहिलेलं आहे. ते इथे 20ने याला तुम्ही कट करू शकता, तर 20ने इथे 5 मध्ये जाईल आणि मग डी आणि एचं इथे बी ने कनेक्शन करून हा एक कंप्लीट करावा लागेल आणि नंतर डी शी कनेक्ट करावं लागेल. किंवा याला जर क्रॉस केलं आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं, ए बी आहे 5/3, त्यानंतर बी सी घ्यावं लागेल आपल्याला. मग बी सी म्हणजे 2/5 येईल आणि सी डी जर घेतलं तर 1/5 येईल. 5 गेट कॅन्सल, 2 आणि 15 येईल. मग या ठिकाणी आपल्याला ते पुट करावं लागेल. इथे 2 पुट होईल, इथे 15 पुट होईल आणि मग मल्टिप्लाय करून मग तुमचा आन्सर 625 येईल. इथे खाली तुम्हाला ते करून दिलेलं आहे पूर्णपणे 625%. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो दिलेला आहे सिलॉलिझमचा. सर्व बी हे व्ही आहेत, सर्व बी हे व्ही आहेत, सर्व बी हे व्ही आहेत, सर्व के हे बी आहेत, सर्व बी हे व्ही आहेत आणि सर्व के हे बी आहेत. तर के याच्या आतमध्ये येईल कारण सर्व के बी आहेत आणि सर्व बी व्ही आहेत. मग ही अशी डायग्राम येणार. तर आता आपल्याला जे विचारलेले आहे सर्व के हे व्ही आहेत, तर कन्फर्म आहे कारण के हा ऑलरेडी व्हीच्या आतमध्ये येतोय, त्यामुळे फर्स्ट इज राईट. कोणताही व्ही हा बी नाही, कोणताही व्ही हा बी नाही हे होऊ शकत नाही, म्हणजे फक्त पहिलं कन्क्लुजन, ओनली वन कन्क्लुजन फॉलोज. बेसिक डायग्राम आहे, आरामात सॉल्व्ह करता येईल, काही अवघड नाही यामध्ये. $93 परत एकदा सिलॉलिझमचाच क्वेश्चन आहे. हे सगळे चॅप्टर तुम्हाला बॅचमध्ये शिकवले जातील डिटेलमध्ये. इथे फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय मी. आता दिलेलं आहे पहिलं वाक्य, कोणतीही चित्रकला सुंदर नसते, सर्व रंग सुंदर आहेत, सर्व वायर पेंटिंग आहेत. तर सर्व रंग सुंदर आहेत, तर रंग, सर्व रंग, तर रंगामध्ये येईल सर्व रंग सुंदर आहेत, मग पुढे वरती येईल सुंदर. सर्व रंग सुंदर आहेत, सर्व वायर पेंटिंग आहे, तर या ठिकाणी वायर घेतलं आपण, सर्व वायर पेंटिंग आहे. आता पहिलं दिलेले कोणतीही चित्रकला सुंदर नसते, तर मग चित्रकला हा पूर्ण वेगळा पार्ट येईल. कोणतीही चित्रकला सुंदर नसते म्हटल्यानंतर चित्रकलेला आपण वेगळीकडे लिहिलं. आता त्यांनी दिलेले काही चित्रे रंगाची असतात, काही चित्रे रंगाची असतात, तर यामध्ये ते तर फॉलो होताना दिसत नाहीये. काही पेंटिंग वायर आहे, पेंटिंगचा काही भाग हा वायर मध्ये आहे, तर त्यामुळे परफेक्ट आहे, ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज. तर विधाने, अनुमाने, निष्कर्ष असं या चॅप्टरचं नाव आहे. इंग्लिशमध्ये आपण याला सिलॉक्स म्हणतो. यामध्ये आपल्याला डायग्राम काढावे लागतात. वेन डायग्राम जर तुम्हाला नीट येत असेल तर हा चॅप्टर तुम्हाला समजेल. आता या ठिकाणी घड्याळाचा एक क्वेश्चन दिलेला आहे. एक घड्याळ तासाला 6 मिनिट गमावते, 6 मिनिट गमावते याचा अर्थ 6 मिनिट मागे पडते आणि सकाळी 2 वाजता बरोबर वेळ दाखवते. घड्याळ दुपारी 12 वाजता असल्यास, मराठीमध्ये मला वाटते ट्रान्सलेशन थोडं चुकीचं झाले, इंग्लिशमध्ये नीट वाचा. अ वॉच लुजेस 6 minutes an hour and watch set right at 2 AM. If the clock shows 12 noon, what will be the actual time? रात्री 2 वाजता घड्याळाला आपण प्रॉपर सेट केलं आणि दर तासाला घड्याळ 6 मिनिटं मागं पडतंय, तर आपल्याला घड्याळामध्ये दुपारचे 12 वाजलेले दिसत आहेत, तर ऍक्च्युअली त्याच्यामध्ये किती वाजलेले असतील? तर पहिली गोष्ट की घड्याळ मागे पडतंय, म्हणजे याचा अर्थ 12 हे खरे नाही वाजलेले, 12 पेक्षा जास्त वाजलेले. मग आता आपल्याकडे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता यामध्ये 6 मिनिट गमावतोय, म्हणजे रियालिटीमध्ये आपलं घड्याळ ज्या वेळेस 1 तास पुढे जातं, म्हणजे नॉर्मली आपलं घड्याळ ज्या वेळेस 1 तास पुढे जाईल, 1 तास म्हणजे 60 मिनिटांनी पुढे जाईल, तर ते जे घड्याळ आहे ते खराब असल्यामुळे ते 54 मिनिटच पुढे जाईल, कारण ते 6 मिनिट प्रत्येक तासाला घालवते. म्हणजे प्रत्येक तासामध्ये ते 6 मिनिटाचा आपल्याला लॉस दाखवेल, जे की इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे खाली बघा. एक्सप्लेनेशन मध्ये डिटेलमध्ये लिहिलेले आपण. या घड्याळामध्ये 54 मिनिटेच दाखवली जाणार 60च्या ऐवजी, कारण ते 6 मिनिट मागे पडते. मग आता आपण जर हे कॅल्क्युलेट केलं तर इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले.
तर आपल्याला घड्याळामध्ये 12 वाजलेले दाखवतात, पण रियालिटीमध्ये घड्याळामध्ये वाजले असतील 1:06 आणि 40 सेकंद. त्यानंतर पुढे क्वेश्चन दिलेला आहे, ऑर्डर अँड रँकिंग, रांगेतील स्थान म्हणतो आपण याला. 40 विद्यार्थ्यांच्या रांगेत अनन्या भूषणच्या उजवीकडून 5वी आहे, जो उजवीकडून 18वा आहे, तर अनन्याचे डावीकडून स्थान काढा. तर इथे तुम्ही एकतर डायरेक्टली लाईन ड्रॉ करून पण करू शकता, किंवा जसे इथे दिलेले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 40 आपल्याला माहिती आहे, रँक ऑफ भूषण फ्रॉम राईट एंड, तुम्हाला डायरेक्ट समजत नसेल तर अशी एक लाईन काढावी लागेल. राईट लेफ्ट कुठला पकडायचा ते डिपेंड करतं. जर तुम्ही हा एरो पकडताय तर मी ही साईड होईल राईट आणि ही साईड होईल लेफ्ट. भूषणची रँक राईट एंडकडनं 18वी आहे, म्हणजे जर इथून आपण 1 कन्सिडर केला, 1 2 डॅश डॅश डॅश, तर 18 रँकवरती तुमचा भूषण असणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेले त्यानंतर भूषणचं दिलेले आहे, अनन्या भूषणच्या उजवीकडून 5वी आहे. मग भूषण जर या जागी उभा असेल तर हे त्याचं उजवी साईड इकडे येईल. मग भूषणच्या उजवीकडे 5 म्हणजे 1 2 3 4 5 या जागेवरती अनन्या असेल, भूषणच्या उजवीकडे म्हणजे राईट हँड साईडला. 40 विद्यार्थ्यांच्या रांगेत भूषण उजवीकडून अनन्या भूषणच्या उजवीकडून 5वी आहे आणि तो 18वा आहे. मग भूषणला आपण 18वा ठेवलं आणि भूषणच्या उजवीकडे अनन्या 5व्या स्थानावर आहे, 1 2 3 4 5. मग जर आपण राईटकडनं अनन्याचं स्थान कॅल्क्युलेट करायचं जर ठरवलं तर आपल्याला काय करावं लागेल, 18 इथे दिलेले, तर मग हे येईल 17 16 15 14 आणि 13. राईटकडून अनन्याचं स्थान 13 येणार आहे, पण आपल्याला इथे विचारलेले प्रश्नामध्ये डावीकडून पाहिजे. म्हणजे ही जर इथे 13 नंबरला असेल तर साहजिकच इकडे पलीकडे 12 अजून असतील. मग त्यावरनं तुम्हाला सिंपल सांगता येईल टोटल 40 आहे आणि 40 पैकी जर 12 या साईडला आहेत, मग इकडे अलीकडे सुरुवातीला किती असतील, 28, कारण 28 आणि 12 मिळून 40 होतं. मग तिचा जर पोझिशन आपण बघितलं तर तिचे पोझिशन 28 नंबरला येणार. तर आपण डायग्रामॅटिकली पण करू शकतो आणि सॉल्व्ह करण्यासाठी कसं असतं की सॉल्व्ह करताना मुलांना कधी कधी हे कळत नाही, मायनस कुठे करायचं प्लस कुठे करायचं, त्यापेक्षा डायग्रामॅटिकली एकदम इझी आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर एकदा आपण परत बघूयात. सिंपल 40 लोकांना काढायची गरज नाही, एक लाईन काढली, राईट अँड लेफ्ट डिसाईड करायचा, एरो काढला तर आपला उजवा हात डावा हात, मग ही झाली राईट साईड, ही झाली लेफ्ट साईड. आता वाक्य देत असताना त्यांनी जे दिलेले आहे, अनन्या भूषणच्या उजवीकडून 5वी आहे, जो उजवीकडून 8वा आहे, तर भूषणचं जे स्थान दिले उजवीकडून 18वं, तर इथून 1 2 डॅश 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 करत भूषण या ठिकाणी आला, भूषणचं पोझिशन आहे 18. आता ही पुढची लाईन जी आहे, अनन्या भूषणच्या उजवीकडे 5वी, मग 1 2 3 4 5, मग या ठिकाणी अनन्या असणार आहे. तर अनन्याचं पोझिशन 18 भूषण आहे, तर इथून जर काउंट केलं तर आपण 17 16 15 14 13, मग अनन्याची पोझिशन आली 13वी. मग अनन्या जर 13वी आहे तर अनन्याच्या या साईडला 12 लोक आहेत. मग इथे जर एवढे लोक जर 12 असतील आणि टोटल आपल्याकडे 40 आहे, मग 40 मधनं 12 गेले तर मग हे पूर्ण लाईनवर 28 लोक असतील. मग याचाच अर्थ ही 28 नंबरवर असेल आणि पुढचे 12 म्हणून 40 होणार. तर इथे ते आन्सर आपल्याला दिलेलं आहे. एकूण विद्यार्थी आणि हे इथे सॉल्व्ह पण करून दिलं तुम्हाला. चला तर पुढे जाऊयात. कोड लँग्वेज मध्ये दिलेले ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे, तुम्हाला तक्त्यामध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे इथे. आता इथे सिम्बॉल्स दिलेले आहेत आपल्याला आणि आपल्याला काय विचारलेले, पी चे टीशी कोणते नाते आहे. तर आता याला शॉर्टकट मध्ये कसं सॉल्व्ह करायचं, पी चे टीशी नाते काय, पी चे टीशी नाते काय. तर पी इथे दिलेलं आहे, टी इथे दिलेलं आहे आणि मध्ये सिम्बॉल्स दिलेले आहेत. मग ते सिम्बॉल्स इथे प्लस मायनस जे यूज केलेले आहेत तर ते आपल्याला तिथे पुट करावे लागतील. प्लस पहिले दिलेले, प्लस म्हणजे ए प्लस बी, म्हणजे ए ही बी ची आई आहे. मग आपल्याला इथे लिहावं लागेल पी ही क्यू ची आई आहे. पी प्लस क्यू याच्याशी कम्पेअर करायचं, प्लसचा अर्थ असतो आई, मग इथे पी प्लस क्यू दिलेलं आहे. मग या लाईनशी याला जर कम्पेअर केलं, ए ही बी ची आई, मग इथे येईल पी ही क्यू ची आई. तर पी ही मदर झाली, पी ही क्यू ची आई. आता पुढे क्यूच्या पुढे दिलेले भागाकाराचं चिन्ह डिव्हिजन, तर डिव्हिजनचा अर्थ असतो ए हे बी चे वडील, मग इथे येईल क्यू हे आर चे वडील, क्यू हे आर चे वडील, तर क्यू हे आर चे वडील. तर आपण काय करतो, जर फिमेल असेल तर आपण सर्कल यूज करतो आणि मेल असेल तर बॉक्स यूज करतो, आणि नेक्स्ट जर जनरेशन असेल तर आपल्याला ते एका खाली एक लिहावं लागतं.
आता पुढे दिलेलं आहे आर मायनस एस, तर मायनस इथे दिलेलं आहे, ए हा बीचा भाऊ आहे. मग आता त्या हिशोबाने जर इथे बघितलं तर आर हा एसचा भाऊ आहे असं येईल. मग आर हा भाऊ आहे म्हणजे पुरुष आहे, त्यामुळे याला बॉक्स दिला एसचा भाऊ, त्यामुळे एस इथे लिहिलेला आहे. आता पुढे एस गुणिले टी दिलेले आहे, तर गुणिलेचा अर्थ इथे असतो ए ही बीची पत्नी. मग या ठिकाणी एस ही टीची पत्नी येईल. मग एस पत्नी आहे म्हणजे स्त्री आहे, एस ही टीची पत्नी. मग टी हा साहजिकच पती असल्यामुळे पुरुष, आणि या ठिकाणी आपण 2 रेषा वापरतो, इक्वलचं साईन देत असतो आपण ज्यावेळेस कपल आपल्याला फॉर्म करायचे असतात. तर मग आता अशा प्रकारे ही तुमची डायग्राम बनते. मग आपल्याला विचारलं काय पीचे टीशी नाते काय, तर हे तुमचं पी आणि टीचं नाते येणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता काय काय लिहिलेलं आहे. बायकोच्या आईची बहीण, बायकोची आई, बायकोच्या वडिलांची आई, वडिलांची आई. मग आता हा टी आहे, टीची या ठिकाणी ही बायको आहे, आणि मग जर तुम्ही बघितलं तर ही जे हे वडील येतील आणि मग त्यांची ही आई येणार आहे, म्हणजे हे परफेक्ट तिथे बसतंय, बायकोच्या वडिलांची आई. हे समजून घेणं थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, पण अशा प्रकारे हे आलेलं आहे. म्हणजे हे पहिलं जनरेशन आहे ज्यामध्ये ही एक स्त्री आहे, तिला हा एक मुलगा आहे, त्यानंतर त्यांना हा मुलगा आहे, त्याची ही बहीण आहे, आणि मग हिचं लग्न याच्याशी झालेलं आहे. तर तुम्हाला यांचं नातं जोडायचंय. तर मग टीची बायको आणि तिचे वडील आणि तिच्या वडिलांची आई असं हे नातं आहे. मग त्यामुळे इथे ते दिलेलं आहे वाईफ्स फादर्स मदर, हे 3 जनरेशनचा यामध्ये समावेश येणार आहे. तर आपण डायग्रामॅटिकली बनवलं तर सोपं होतं, आणि आपल्याकडे ते फिक्स करायचं. गोल असेल तर स्त्री, चौकोन असेल तर पुरुष, एक लाईन जर आपण मारली तर बहीण भाऊ, 2 लाईन मारले तर नवरा बायको, आणि जनरेशन असेल तर एकाखाली एक घ्यायचं. म्हणजे एक आपल्या माइंडमध्ये बेस बसला असेल ना, तर ॲज इट इज आपलं ते प्रत्येक क्वेश्चनला लागू होतं, आपल्याला चेंज करायची गरज नसते. सेम तशीच डायग्राम तुम्हाला खाली दिसेल आपण दिलेली एक्सप्लेनेशन मध्ये. आता हा आहे कॅलेंडरचा क्वेश्चन. 4/8/2017 शुक्रवार असेल तर 61 दिवसानंतर कुठला दिवस? आता 61 दिवस म्हणजे किती आठवडे? 7×8=56, 8 आठवडे आणि पुढचे 5 दिवस. मग 5 दिवस पुढे न्यायचं, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. झालं उत्तर काय? बुधवार. त्यामध्ये लिहायची गरज नाहीये, सिंपल आहे, कारण प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार रिपीट होणार आहे. मग 61 मध्ये 7×8=56, 8 वीक असतात, आणि 8 वीक आणि मग ऑड डे राहिले तुमचे 5, जे इथे दिसत आहेत. 8 वीक आणि 5 दिवस. मग 5 दिवस पुढे जायचं. मग शुक्रवारमध्ये जर 5 दिवस मिळवले, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, त्यामुळे उत्तर येणार आहे बुधवार. लिहायची गरज नव्हती या क्वेश्चनला, डायरेक्ट आपल्याला समजते. आता पुढे दिशाज्ञानचा क्वेश्चन दिलेला आहे. दीपक 20 मीटर अंतरावर पश्चिमेस गेला. मग दीपक पश्चिमेस गेला, समजा दीपक पश्चिमेस गेला असं आपण घेतलं. त्यानंतर तो उजवीकडे वळला, सुमारे 25 मीटर चालला. मग उजवीकडे म्हणजे वरच्या दिशेला जाऊन 25 चालेल तो. पुन्हा उजवीकडे वळला आणि शेवटी 20 मीटर चालला. मग पुन्हा उजवीकडे वळेल तो आणि 20 मीटर म्हणजे परत त्याच साईडला येणार आहे तो. आणि शेवटी 25 मीटर चालला, पुन्हा उजवीकडे वळला, 20 मीटर चालला, म्हणजे तो इथे आलाय. आणि 45च्या कोनात तो डावीकडे वळला. आता इथे आल्यानंतर तो 45च्या कोनात डावीकडे वळला. तर दिशाज्ञानमध्ये ॲरो बनवणं खूप गरजेचं आहे, कारण हे ॲरो रिप्रेझेंट करतात आपल्या हँड्सला, राईट हँड आणि लेफ्ट हँड. आता इथे गेल्यानंतर आपल्याला राईट लेफ्ट कळायला सोपं पडतं की खालची साईड राईट आहे, वरची साईड लेफ्ट आहे, आणि तो आता 90 डिग्री टर्न नाही घेणार आहे. पूर्ण वळताना आपल्याला 90 डिग्री टर्न घ्यावा लागतो, पण 45 डिग्री टर्न घेतोय म्हणजे तो असा टर्न घेणार आहे. आणि हे टर्न बघितल्या बघितल्या आपल्याला कळलं ही जी दिशा आहे ती आहे नॉर्थ ईस्ट. आपण याला असं जर कंप्लीट केलं तर आपल्याला कळून जाईल. ही पूर्व या ठिकाणी तुम्हाला दिसतीये, ही उत्तर आहे. पूर्व आणि उत्तरच्या मध्ये जे असतं त्याला आपण ईशान्य म्हणतो, नॉर्थ ईस्ट. मग हे झालं त्याचं उत्तर. या ठिकाणी किती अंतरावर वगैरे आपल्याला काय विचारलं नाही, फक्त आपल्याला डायरेक्शन बघायची होती. तर डायरेक्शन त्याची येणार आहे नॉर्थ ईस्ट. चला आता पुढे सेम तसाच क्वेश्चन दिलेला आहे. संध्या आणि रमानी पूर्वाभिमुख होते, म्हणजे पूर्वेकडे तोंड केलेले त्यांनी. संध्या 45 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि नंतर 135 घड्याळाच्या दिशेने फिरते. संध्याच्या समोर जाण्यासाठी रमानीला किती फिरावे लागेल? तर या ठिकाणी दोघींचे पोझिशन्स आपल्याला बघावे लागतील. संध्या आणि रमानी पूर्वाभिमुख होते, म्हणजे पूर्वेच्या दिशेला ते बघतायत, म्हणजे या दिशेला त्यांचं तोंड आहे.
या ठिकाणी संध्या आणि रमानी असे ते दोन आहेत आणि ते असे पूर्वेकडे बघतायत. आता त्यामध्ये त्यांनी जे दिलेले आहे, संध्या 45 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अशी वर्ड आहे. तर घड्याळाच्या विरुद्ध, आता घड्याळ असं खाली खाली येईल तर हे उलटं झालेलं आहे. मग संध्या 45 घड्याळाच्या विरुद्ध चालली, म्हणजे संध्या आता या डायरेक्शनला जाईल 45, म्हणजे इथे संध्या असेल या डायरेक्शनला. त्यानंतर म्हटलेलं आहे 135 घड्याळाच्या दिशेने. आता घड्याळाच्या दिशेने 135 म्हणजे हे 45 आणि हे 90, म्हणजे आता संध्याची डायरेक्शन या ठिकाणी आली. मग आता आपल्याला विचारलेलं आहे की संध्याच्या समोर जाण्यासाठी रमानीला किती फिरावं लागेल. आता रमानी ही या डायरेक्शनला आहे, मग तिला परत खाली यावं लागेल संध्याच्या दिशेला जाण्यासाठी. मग हे आलं तर तुमचं 90 डिग्री. तुम्ही डिग्री वाईज पण बघू शकता, 180 180 135चं हेच नाहीये, कारण संध्या इथे आणि रमानीचं तोंड या साईडला आहे, तर तिला इकडे मागे वळावं लागेल, 90च्या अँगलमध्ये जायचं. चला आता लास्ट क्वेश्चन जो दिलेला आहे, 15 सेंटीमीटर लांब 10 सेंटीमीटर रुंद अशा कागदाच्या आयत पत्रकाच्या प्रत्येक कोपऱ्याची बाजू चौरस 2 सेंटीमीटर कापलेले आहे. त्यानंतर पत्रकाची घडी करून 2 सेंटीमीटर खोलीचा ट्रे तयार केला जातो. तर ट्रेचे घनफळ शोधा. म्हणजे व्हॉल्यूम वाला क्वेश्चन आहे हा. तर सगळ्यात पहिले आपल्याला जे दिलेले आहे त्यांनी या ठिकाणी रेक्टँग्युलर शीट दिलेली आहे. तर हा क्वेश्चन काही जणांना थोडासा सॉल्व्ह करायला वेळ लागेल, कारण यासाठी फॉर्म्युलाज वगैरे माहिती असणं गरजेचं आहे. रेक्टँग्युलर शीटमध्ये लेंथ 15 सेंटीमीटर दिलेली आहे, ब्रेथ दिलेली आहे 10. त्यानंतर स्क्वेअर्स ऑफ साईड 2 सेंटीमीटर कट फ्रॉम ईच ऑफ इट्स कॉर्नर. तर आता इथे मुलांची जी चूक होते ते काय करतात, 15तनं 2 मायनस करतात आणि 10मधनं 2 मायनस करतात, पण 2 नाही मायनस होत, 4 मायनस होतात. असं का? कारण जर आपण इथे 2चा कट मारला आणि इथे 2चा कट मारला, तर हे 2 आणि हे 2, कारण हा आपण असा स्क्वेअर जेव्हा कट करतोय त्यामुळे हा 2 आणि 2 म्हणजे इथून 4 वजा होतात. आणि तसंच व्हर्टिकली पण आपण बघितलं तर 2 या साईडने आणि 2 या साईडने कट होतात, म्हणजे इथून 4 वजा होतात. म्हणजे फायनली आपल्याला इथे मिळेल 11 आणि इथे मिळेल 6. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये स्टुडंटला वाटतं 2 कट करायचे, तर ते तीच चूक रिपीटेडली करतात, 2 मायनस करतात, पण 4 मायनस होतात, कारण 2 दोन्ही साईडनी बोथ साईड्स आणि 2 बोथ साईड्स म्हणजे 4 मायनस होणार. मग त्यानंतर तुमचं ते आल्यानंतर पुढे आता आपल्याला जे दिलेलं आहे, आता ट्रे जो असेल तो तुमचा क्युबॉइड शेपमध्ये असेल, तर क्युबॉइड मध्ये काय असतं, LBH, लेंथ, ब्रेथ अँड हाईट. आता तुमची लेंथ जी 15मधनं 4 गेल्यावरती झालेली आहे 11, ब्रेथ तुमची झालेली आहे 6, आणि इथे त्यांनी दिलेले की 2, म्हणजे आपण 2चा कोपरा घेतलेला, तर ट्रेची खोली पण आपल्याला दिलेली आहे 2, म्हणजे 2ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. 11 × 66, 66 दुनी 132, 132 आन्सर आहे इथे दिलेले 132. डायरेक्टली अशा पद्धतीने तुमचे हे सगळेचे सगळे क्वेश्चन झालेले आहेत. तर 29 तारखेला हा आपला पेपर झालेला आहे, याचं एक्सप्लेनेशन इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर तिसरा पेपर आता पुढे जो असेल त्याचं पण एक्सप्लेनेशन तुम्हाला असं हवं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगावं लागेल. चला, धन्यवाद.